लग्नाच्या काहीच वर्षात प्रियंका व गौरवचा घटस्फोट झाला. घटस्फोटाला 2 वर्ष होऊन गेली, तरी अजूनही दोघांनीही दुसरे लग्न केले नव्हते. गौरव त्याच्या 3 वर्षाच्या मुलीचा प्रत्येक क्षणी आठवण करत राहायचा. प्रियंकाच्या वडिलांनी प्रियंकासाठी अनेक स्थळे शोधली, पण प्रत्येक स्थळाला ती नकार देत असे. एके दिवशी वडिलांनी सुचवलेल्या मुलाला ती भेटायला गेली, पण त्या मुलाला पाहून तर प्रियंकाला धक्काच बसला. घटस्फोटाला 2 वर्ष उलटूनही गौरवने अजून दुसऱ्या लग्नाचा विचार केलेला नव्हता. तो फक्त त्याच्या 3 वर्षाच्या मुलीचा प्रत्येक क्षणी विचार करत होता. पण जेव्हापासून दोघे वेगळे झाले आहेत तेव्हापासून बिचाऱ्या गौरवला त्याच्या मुलगीला फक्त काहीच वेळा भेटता आले. गौरवची मावशी प्रतिमाने तिच्या मैत्रिणीला सर्व काही सांगत असते. यार, आजकालच्या या मुलाबद्दल काय सांगू. वय उलटून जाते, पण तरीही त्यांना जोडीदार निवडता येत नाही. आता बघ माझी भाचीच, ती 32 वर्षाची आहे. तिने कायद्याचा अभ्यास देखील केलेला आहे. तरीही ती अजून तिच्या आवडीचा मुलगा सापडलेला नाही असं म्हणते. आता मुलगा आवडीचा सापडत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, आणि मला मुलगा आवडीचा सापडला की मग मी त्याच्याशी लग्न करेन असं ती म्हणते. तू एक आता माझं काम कर, असे तिची मैत्रीण सांगते. माझ्या गौरवशी एकदा तरी तुझ्या भाचीची ओळख करून दे, काय माहीत दोघांचं नातं जुळून येईल. त्यावर ती बोलते, तुझ्या तोंडात तूप साखर पडो. असे झाले तर माझ्या म्हाताऱ्या भावाची मोठी जबाबदारी आणि टेन्शन कमी होईल. बिचारा आयुष्यभर काम करत होता आणि आता म्हातारपणी आपल्या मुलीचे लग्न लावावे या इच्छेने जगतोय. मैत्रीण असं सांगून रडू लागली. खरं तर या दोघी लहानपणापासून कॉलेजपर्यंतच्या जवळपास 60 वर्षाच्या मैत्रिणी होत्या आणि अधूनमधून त्या एकमेकींना भेटायच्या. आज खूप दिवसांनी प्रतिमा तिची खास मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला आणि तिची चांगली माहिती घेण्यासाठी आली होती. गौरव एक उत्तम व्यावसायिक होता, पण जेव्हापासून त्याने घटस्फोट घेतला होता तेव्हापासून तो थोडा अस्वस्थ असे. व्यसन करत असे. त्याचे कुटुंबीय आणि आईवडील त्याला वारंवार सांगत होते की त्याने दारू आणि अंमली पदार्थाचे सेवन करू नये. त्याच्या व्यवसायावर आणि भावी आयुष्यावर लक्ष केंद्रित करावं आणि चांगली मुलगी निवडून लवकर लग्न देखील करावं, कारण न्यायालय त्याला हिरवा कंदील देईलच याचा संकेत आधीच मिळालेला होता. त्याचा घटस्फोट झाला होता, पण घरचे लोक समजावून सांगून थकले होते. त्याला प्रत्येक विश्वासाची गरज होती. त्याला फक्त विश्वासाची गरज होती. प्रियंका हे त्याच्या घटस्फोटित पत्नीचे नाव होते, ज्याच्यावर तो एकीकडे खूप जास्त प्रेम करत होता. पण काही वाईट ओळखींनी एवढी जागा निर्माण केली की त्यामुळे त्यांचे नाते बिघडले आणि परिस्थिती अशी आली की त्यांना न्यायालयाची मदतीने वेगळं व्हावं लागलं. दोघेही नक्कीच वेगळे झाले, पण आतून पूर्णपणे कमकुवत झाले. गौरव स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी दारूची मदत घ्यायचा आणि प्रियंका तिच्या अश्रूंची मदत घ्यायची. घटस्फोटानंतर प्रियंका तिच्या वडील, भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. तिला भाऊ, वहिनी आणि वडिलांकडून पाठिंबा आणि प्रेम जास्त मिळालं. पण सर्व काही सहन करूनही तिने ते होऊ दिलं नाही. तिची लाडकी मुलगी टीना, हिला ते कळू दिलं नाही की ती कायमची स्वतःच्या घरात नाही तर आजोबांच्या घरात राहत आहे. आणि जर तिला रडावं लागलं तर ती तिच्या मुलीच्या मागे रडायची. स्वतःला तिच्यासमोर एक मजबूत सिंगल पॅरेंट म्हणून ती सादर करायची. तिच्या आणि मुलीच्या गरजा भागवण्यासाठी तिच्या वडिलांची पेन्शन पुरेशी नव्हती. त्यामुळे प्रियंकाला टीनाच्या अभ्यासासाठी पैसे लागतील असे आता वाटू लागले. त्यातही जगणे सोपे नसल्याने तिने नोकरी करण्याचे ठरवले. एके दिवशी तिच्या वडिलांनी प्रियंकाला फोन केला आणि म्हणाले, प्रियंका बेटा, आयुष्य खूप मोठं आहे आणि ही देवाने दिलेली एक अनमोल देणगी आहे. ते असं जगता वाया घालवता कामा नये. त्यामुळे तुझा आमच्यावर विश्वास असेल तर तू पुन्हा एकदा सेटल हो. तुझ्या लग्नाचा तू विचार कर, म्हणजे तुझे नवीन आयुष्य तुला सुखकर जगता येईल. डोळ्यात अश्रू आणत प्रियंका म्हणाली, पप्पा, आपण फक्त एकदाच जगतो, एकदाच मरतो आणि प्रेम देखील एकदाच होतं. आणि मी हे सर्व माझ्यासाठी केलेलं आहे, तेही एकदाच. आता मला कोणतीही इच्छा नाही. मला फक्त माझ्या मुलीचे आयुष्य हवं आहे. तिचे आयुष्य बनवण्यासाठी, बाकी काही नाही.
प्रियंकाचे वडील फक्त अश्रू पुसत डोळे चोळत राहिले आणि एक शेवटचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणाले, फक्त आमच्यासाठीच नाही तर तुझ्या आईसाठी पण. कारण मी तिला वचन दिलं होतं की तुझ्यानंतर मी कधीही हार मानणार नाही. मी मुलगीला कोणताही त्रास होऊ देणार नाही. मग वडिलांनी जास्त आग्रह व अधिक विनवणी केल्यावर प्रियंकाने होकार दिला. पण तिची अट होती की तिच्यावर जबरदस्ती केली जाणार नाही. ती स्वतःच्या इच्छेनुसार करेल. प्रियंकाच्या वडिलांनी मित्राच्या मदतीने काही नाती तयार केली, काही ओळखी काढल्या, काही मीटिंग साईट्सच्या मदतीने प्रियंकाची भेट निश्चित केली. पण त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्या तरी प्रियंका कोणालाच पसंत करत नव्हती. एके दिवशी प्रियंकाच्या वडिलांनी प्रियंकाला दुसऱ्या भेटीबद्दल सांगितलं आणि तिला भेटायला राजी केले. तिला भेटायला जाण्यासाठी हे प्रियंकाच्या आवडत्या ठिकाणापैकी एक होतं. तिला तिच्या मैत्रिणीसोबत किंवा एकट्याने चांगल्या वेळेसाठी मोकळ्या हवेत तिला जायला आवडत असे. त्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर प्रियंका तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ती व्यक्ती येण्याची वाट पाहत असते. ती पुन्हा पुन्हा तिच्या घड्याळाकडे पाहत होती. मग तिने मागे वळून पाहिलं तर ती ज्या दगडावर उभी होती तो दगड होता. तिच्या मागे बाकावर बसलेली व्यक्ती तिची वाट पाहत होती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रियंका काही न बोलता तिथून निघून गेली. प्रियंका, आज तुझी फक्त माझ्यासोबत मीटिंग आहे. निघताना हा आवाज प्रियंकाच्या कानात घुमला. माझी नजर तिला फसवत आहे का हे पाहण्यासाठी ती स्तब्ध उभी राहिली. ती तशीच राहिली. तिच्या डोळ्यासमोर व तिच्या स्वतःवरच विश्वास बसत नव्हता. तिचे पाय निकामी होत होते. तिला वाटलं की तिचे वजन पृथ्वीच्या वजनाकडे आहे. तिच्या तोंडून एकच आवाज आला, गौरव, तू? आता गौरव तिच्या जवळ आला होता. त्याला तिला आपल्या कुशीत घ्यायचं होतं, पण आता ती त्याची बायको नव्हती आणि त्याने प्रियंकाला मागे बसायला सांगितलं. काही क्षण विचार केल्यावर प्रियंकाने होकार दिला आणि 10 मिनिटे बोलायला ती तयार झाली. तुझ्यापासून वेगळं झाल्यापासून माझे आयुष्य बदललेलं आहे. आता मला माझे आयुष्य एक ओझं वाटू लागलं आहे. त्यावर प्रियंका बोलते, आपल्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. मला रडण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोलायचं आहे. त्यावर गौरव गप्पच बसला आणि प्रियंका घरातील इतर सदस्याबद्दल विचारत राहिली. गौरवने टीनाला भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर प्रियंका म्हणाली, तिला कधी भेटायला वेळ मिळेल? प्रियंकाचे हे सकारात्मक बोलणे ऐकून गौरवला खूप जास्त आनंद झाला. निदान या बहाण्याने तरी प्रियंका त्याला पुन्हा भेटायला येणार होती. निघताना प्रियंकाने गौरवला विचारलं, तू अजून दुसरं लग्न का केलं नाहीस? त्यावर गौरव शांतपणे उभा राहिला. मग काही वेळ विचार करून म्हणाला की आपण पुन्हा लग्न करू का? प्रियंका तेथून निघून जाऊ लागली आणि निघताना म्हणाली, मी कधीच विचार असा केला नाही. त्यावर गौरव बोलतो, कृपया एकदा विचार करून बघ. कदाचित तुझा विचार बदलेल, असे गौरव म्हणाला. घरी आल्यावर प्रियंकाने पप्पांना विचारलं की पप्पा, मला भेटायला येणारा तो मुलगा कोण होता हे तुम्हाला माहिती होतं का? चष्मा काढून वडिलांनी उत्तर दिलं, हो, मला माहीत होतं की तो गौरव होता. पण पप्पा, तुम्हाला हे सगळं माहीत असूनही तुम्ही मला न सांगता त्याला भेटायला का पाठवलं? आता पप्पांच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, बेटा, या वयात मला माझ्या मुलीने नवीन सुरुवात करावीशी वाटत नाही. तर तिने केलेल्या चुकांची जाणीव तिला व्हायला हवी होती. बाळा, आमच्या काळात घटस्फोटसारखे शब्द नव्हते. चुका तेव्हाही होत होत्या, पण भांडण झाल्यावर संध्याकाळी परत जोडीदाराकडेच यावं लागत होतं. म्हणून मी देखील तोच अगदी प्रयत्न केला आहे. पुन्हा कदाचित एकदा तुम्ही जवळ या, एकत्र या. कारण कदाचित वर्षानुवर्षांची तक्रारी पुन्हा नव्या नात्याचे रूप घेतील. प्रियंकाने वडिलांना मिठी मारली आणि धन्यवाद म्हणाली आणि सांगू लागली की पप्पा, मी आज गौरवसोबत फक्त 10 मिनिटं बोलत होते, पण आज मला त्यात जुना गौरव दिसला नाही, तर तो खूप बदललेला आहे. वडील म्हणतात, मग मी पुन्हा तुम्ही भेटण्याची व्यवस्था करतो. तर प्रियंका बोलते, नाही पप्पा, आता मी स्वतः व्यवस्था करेन. मग खूप विचार करून प्रियंकाने गौरवसोबत पुन्हा डेटवर जाण्याचा निर्णय घेतला. पहिली डेट, दुसरी डेट आणि मग हा सिलसिला त्यांचे लग्न झाल्यावरच थांबला. प्रियंका आणि गौरवच्या पुनर्विवाहामुळे दोन्ही कुटुंब पुन्हा आनंदी जीवनाचा आनंद घेऊ लागले.
टीनाचे भविष्य देखील उज्ज्वल झाले. गौरव पुन्हा एकदा शहरातील चांगल्या कंपनीत नोकरीवर रुजू झाला. आता तो सर्व व्यसनांपासून दूर राहिला व यावेळी गौरव एक जबाबदार आणि विश्वासू नवरा बनला होता. त्याला आता त्याची पत्नी प्रियंका आणि मुलगी टीनामध्ये आपला जीव दिसला व त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.